नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI इन्स्ट्रक्टर CB2 लेवलची एक्झामिनेशन तुम्ही देणार आहात. जर तुम्ही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असणार आहात तर त्या केसमध्ये वायरमन आणि इलेक्ट्रिशियन अशा दोन ट्रेडसाठी तुम्ही इलिजिबल आहात. पण या दोन्ही ट्रेडमध्ये एक महत्त्वाचा असा एक कॉमन विषय आहे आणि तो कॉमन विषय तुमचे जे 40 टेक्निकलचे प्रश्न असणार आहे त्याच्यापैकी एक किंवा दोन प्रश्न हे या टॉपिक वरती असणार आहे, म्हणजे असणार आहे, नक्की असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण या टॉपिकशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट्स की ज्याच्यावरून आपल्याला पटकन एमसीक्यू सॉल्व्ह करता येतील आणि काही स्टँडर्ड बेंचमार्क एमसीक्यू की त्याच पद्धतीचे एमसीक्यू येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत हे आपण कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे फायर फायटिंग ॲपरेटस. ITI इन्स्ट्रक्टर CB2 लेवलला जे इलेक्ट्रिकलशी रिलेटेड ट्रेड्स आहेत, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन, याच्यामधला हा महत्वाचा एक टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण फक्त बघणार आणि एमसीक्यू बघणार. तर चला सुरू करूया फायर फायटिंग ॲपरेटस बद्दल. सगळ्यात महत्वाचं, आपण फायर बद्दल जेव्हा बोलतो तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की फायर हजार्ड्स बद्दल आपण नक्की बोललं पाहिजे. हाऊ टू अवॉइड, हाऊ टू कंट्रोल द फायर, बिकॉज फायर इज नथिंग बट द बेस्ट सर्वंट. इट इज अ गुड सर्वंट. फॉर एक्झाम्पल, आपण स्वयंपाक करायला जर घेतला तर त्या केसमध्ये विदाउट फायर आपण क्वालिटी फूड बनवू शकत नाही. तर दॅट इज नथिंग बट द फायर जस्ट ऍक्टिंग ऍज अ सर्वंट. पण जर आपण एक म्हणतो निग्लिजन्स केला आणि आपण काळजी घेतली नाही कुठल्या गोष्टीची, तो फायर मस्ट बिकम दी, वी कॅन से दॅट द बॅड, वी कॅन से दॅट द मास्टर. त्याच्यामुळे काय होईल की अनकंट्रोल्ड होईल आणि त्या केसमध्ये आपल्या म्हणजे जीविताला हानी होऊ शकते, मालमत्तेला हानी होऊ शकते, म्हणजे खूप सारे लॉसेस होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, फायरचं जर आपण एक्सपान्शन बघितलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याला एलॅबरेट करता येईल. ओके, आपण या टॉपिक मध्ये फायर्स, टाइप्स ऑफ क्लासेस ऑफ फायर आणि त्याचे जे फायर एक्सटिंग्विशर आहेत किंवा कंट्रोल करण्याची जी साधनं आहेत, इक्विपमेंट्स आहेत, त्याचे क्लासेस कुठले आहेत, कुठल्या पर्टिक्युलर फायरसाठी, क्लाससाठी कुठलं एक्सटिंग्विशर वापरलं पाहिजे. असं नाही की तो जो गॅसचा पर्टिक्युलर सिलेंडर आहे किंवा फायर एक्सटिंग्विशर आहे तो कुठेही चालतो, मग ते इलेक्ट्रिक मुळे लागू देत आग किंवा अजून कशामुळे, असं नाही. तर प्रत्येकाला नॉमेनक्लेचर आहे, त्याचे IS स्टँडर्ड्स आहेत, आपण ते सगळे डिस्कस करणार आहोत. तर फायर बद्दल जर बोलायचं झालं तर फायर इन्फॉर्म रिस्पॉन्स इव्हॅक्युएट. आग लागलेली असेल किंवा फायर माहिती पडली किंवा दिसल्याबरोबर सगळ्यात महत्वाचं काम की आपल्याला इन्फॉर्म करावं लागेल कन्सर्न पर्सनला. मग ते इव्हॅक्युएशन साठी असेल किंवा कंट्रोलिंग साठी असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्म. त्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स करावा लागेल, फास्ट रिस्पॉन्स करावा लागेल आणि जर तिथे काही पर्सन्स असतील त्यांना इव्हॅक्युएट करावं लागेल. ओके, तो फायर इन्फॉर्म, रिस्पॉन्स, इव्हॅक्युएट, दिस इज नथिंग बट द बेसिक की टर्म्स रिलेटेड विथ द फायर. मी जसं आता सांगितलं की फायर इज अ गुड सर्वंट बट इट इज अ बॅड, वी कॅन से दॅट मास्टर. कधी जर अनकंट्रोल झाली तर मग त्या केसमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर आपण नेहमी काळजी घेतली असली पाहिजे. कारण कुठलाही जे दुर्घटना असते ती काही सांगून येत नाही. कुठलाही एखादा धोका जो आहे तो सांगून येत नाही. मग त्याच्यामध्ये त्या केसमध्ये आफ्टर दी इव्हेंट किंवा एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर क्युअर करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज अ बेस्ट टूल. आणि त्या केसमध्ये फायर ॲपरेटस हे खूप चांगले रोल क्रिएट करतं आणि आपल्याला मदत करतं. विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली प्रिव्हेन्शन इज डेफिनेटली व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऍज फार ऍज द फायर इज कन्सर्न. आपण रेडी असलं पाहिजे कुठल्याही अशा प्रकारच्या धोक्यांसाठी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात असे काही कन्सेप्ट आपण घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे त्याच्यापैकी फायर ट्रँगल. आता फायर ट्रँगल मध्ये जर आपण बघितलं तर 3 कोऑर्डिनेट्स नक्कीच इथे असणार, 3 अँगल्स असणार. पहिला अँगल आपण याला म्हणूया की हीट किंवा स्पार्किंग टेम्परेचर, की जिथे आग लागू शकते तर तिथे स्पार्किंग शिवाय आग लागेल का? डेफिनेटली नाही. आग लागूच शकत नाही जर तिथे माचीस नसेल किंवा स्पेसिफिकली स्पार्क नसेल किंवा जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर त्या फ्लॅश पॉइंटच्या वरती गेलेलं नसेल. तर हीट इज अ फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इन फायर. हीट शिवाय आग लागू शकत नाही. आता परत एकदा सांगतो मी की हीट आणि टेम्परेचर हे दोन वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. जेव्हा मी टेम्परेचर म्हणतो तर टेम्परेचर हे -°C असू शकतं, म्हणजे कमी असू शकतं. पण हीट काय असते, हीटचं टेम्परेचर नेहमी जास्त असते. तर हीट इज डिफरंट पॅरामीटर अँड टेम्परेचर इज
डिफरंट पॅरामीटर. मग हीट हा एक अँगल जर झाला तर डेफिनेटली दुसरा अँगल काय आहे तर फ्युएल आहे. पेट्रोल, पेंट, एखादा फ्लेमेबल गॅस, लाकूड किंवा कपडे हे जर नसतील तर आग कंटिन्यू होईल का? नाही. म्हणजे फ्लेमेबल जे मटेरियल आहे, कंबस्टिंग मटेरियल जे आहे, फ्युएल ज्याला म्हणतो आपण, ते जर नसेल तर आग कंटिन्यू होणारच नाही. म्हणजे ह्याचा अर्थ फ्युएल इज अ इम्पॉर्टंट पॉइंट. फ्युएल इज अ नेक्स्ट पर्टिक्युलर अँगल ऑफ अ फायर ट्रायंगल. त्यानंतर तिसरा पर्टिक्युलर कॉर्नर जो आहे दॅट इज नथिंग बट द एअर. स्पेसिफिकली याला आपण म्हणताना म्हणूया ऑक्सिजन, O2. ऑक्सिजन नसेल, एअर नसेल तरीही आग कंटिन्यू होणार नाही. म्हणजे हे तीनही पॉइंट्स महत्वाचे आहेत. मग याच्यावरती क्वेश्चन कसा विचारू शकतात बघा. याला आपण ए म्हणूया, याला आपण बी म्हणूया, याला आपण सी म्हणूया आणि डी आपला युनिव्हर्सल ऑप्शन असतो. कुठला असतो? एकतर ऑल ऑफ अबो किंवा नन ऑफ अबो. मग क्वेश्चन बघा, हा कन्सेप्ट आहे, हा कशाचा कन्सेप्ट आहे? फायर ट्रायंगलचा. मग क्वेश्चन कसा तयार होईल की फॉर फायर वी कॅन से दॅट out of following which is a must component or which is a important component. तर डेफिनेटली हीटही पाहिजे, कंबस्टिंग मटेरियल पाहिजे, एअर तर लागणारच. म्हणजे ऑल ऑफ अबो इज अ करेक्ट आन्सर. आणि जर आपण याच क्वेश्चनला नॉट किंवा निगेटिव्ह तयार केलं की आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट रिक्वायर्ड फॉर फायर, मग त्या केसमध्ये हीट तर पाहिजे, फ्युएल तर पाहिजे, एअर तर पाहिजे, नन ऑफ अबो. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला क्रिएट करता आले पाहिजे. मग इथे 3 पॅरामीटर आहेत, हीट आहे, फ्युएल आहे, एअर किंवा ऑक्सिजन आहे, अँड दे आर द पार्ट अँड पार्सल ऑफ द फायर. ओके. देन नेक्स्ट पर्टिक्युलर कन्सेप्ट ऑर टर्मिनॉलॉजी दॅट इज नथिंग बट द एक्सटिंग्विशिंग मेथड्स. ज्या ट्रॅडिशनल मेथड आहेत, ज्या जुन्या मेथड आहेत, ज्या काळानुरूप चालत आलेल्या आहेत. आग लागली, पाणी टाका, बरोबर आहे. आग लागली, पाईपनी पाणी मारा त्याच्यावरती, बरोबर आहे. तर सगळ्यात पहिला पॉइंट काय आहे बघा इथे. जर आपण म्हटलं की आपण जे वे ऑफ कंट्रोलिंग द फायर आहे तर हीट बाय कुलिंग, पुटिंग अ वॉटर. कंट्रोल द हीट बाय पुटिंग द वॉटर, पाणी टाकतो आपण. दुसरं काय आहे? एअर बाय स्मूथनिंग ऑर ब्लँकेटिंग ऑर कव्हरिंग. बऱ्याचदा आग लागले तर गावाकडे काय करतात, ते पोते असतात किंवा फारी असतात किंवा ब्लँकेट असतात, ते झाकतात. त्याच्यामुळे काय होईल की ऑक्सिजनचा सप्लाय, एअरचा सप्लाय कमी होईल आणि त्याच्यामुळे आग आटोक्यात येईल. म्हणजे हा सेकंड पर्टिक्युलर उपाय झाला. आणि तिसरा काय आहे? फ्युएल बाय स्टर्विंग. म्हणजे जे ज्वलनशील पदार्थ आहेत, जे पेट घेत आहेत, जे पेटतायत, त्याच्यामध्ये आगीचं काम करतायत, त्याला आपल्याला काढून टाकलं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक लाकडाची गंजी आहे किंवा खूप मोठा ढिगारा आहे लाकडाचा उडचा, त्याच्यापैकी 2 लाकडांनी पेट घेतला, तेवढे जर साईडला काढले तर आग थांबेल. बट दीज आर नथिंग बट द ट्रॅडिशनल वे. दीज आर नथिंग बट द ट्रॅडिशनल वे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन शिवाय आग ही कंटिन्यू होऊ शकत नाही. जसं माणसाचा जो मेंदू आहे, ब्रेन आहे, हा फक्त 4 मिनिटे काम करू शकतो. कधी? ऑक्सिजन संपल्यानंतर. विदाऊट ऑक्सिजन फक्त 4 मिनिटे काम करू शकतो, पण त्याच्यानंतर मग तो डेड होईल. तसंच फायर एक्सटिंग्विशर, इफ ऑक्सिजन सप्लाय स्टॉप फॉर 2 सेकंड, 2 सेकंदासाठी जरी तुम्ही ऑक्सिजन बंद केला तर डेफिनेटली आग काय होईल? कंट्रोलमध्ये येईल. 2 कन्सेप्ट आपण डिफाईन केले. फायर ट्रायंगल, 3 पॅरामीटर, एक्सटिंग्विशिंग मेथड, ट्रॅडिशनल. मग याच्यामध्ये असं येऊ शकतं की आउट ऑफ फॉलोइंग विच इज द ट्रॅडिशनल मेथड ऑफ फायर कंट्रोल एक्सटिंग्विश. मग हे 3 नावं असतील आणि चौथं नाव काय असेल तुमचं? ऍडव्हान्स जे आहे, बरोबर आहे. फायर एक्सटिंग्विशर, गॅस फायर एक्सटिंग्विशर असेल, क्लास ए, क्लास बी, क्लास सी, या टाईपचा क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्यानंतर महत्वाचा पार्ट तो म्हणजे की एखादं पर्टिक्युलर फायर जर कंट्रोल करायचं असेल तर ज्या पद्धतीने आपण त्याला कंट्रोल करतोय तर ते कशावर डिपेंड असणार. म्हणजे आग सक्सेसफुली विझली किंवा ती कंटिन्युअस राहिली, हे कशावर डिपेंड करतं? एन नंबर ऑफ फॅक्टर्स आर देअर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जे इक्विपमेंट वापरताय ते वर्किंग कंडिशन मध्ये असलं पाहिजे. ते जे सिलेंडर आहे, लावू नये, दिसतंय आणि नुसतंच लावू नये आणि कामातच नाही, एक्सपायर झालंय. डेफिनेटली दिस इज नथिंग बट द वी कॅन से दॅट पर्टिक्युलर सक्सेसनेस ऑफ दी फायर कंट्रोलिंग. कुठले इक्विपमेंट वापरतात ते कसे असले पाहिजे? वर्किंग कंडिशन मध्ये असले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जी काही फायर वॉर्निंग सिस्टीम असते, बऱ्याच ठिकाणी स्मोक डिटेक्टर्स असतात, सेन्सर्स लावलेले असतात, फायर अलार्म सिस्टीम असते. आग थोडी जरी लागली, टेम्परेचर थोडं जरी वाढलं की डायरेक्ट शॉवर सुरू होतात. तुम्ही मॉलमध्ये बघितलं असेल. तर दॅट इज नथिंग बट द वॉर्निंग सिस्टीम, अलार्म आहे. अँड
क्वांटिटी ऑफ दी एक्सटिंग्विशर किती आहेत, नाहीतर आग पूर्ण गोदाम भरून लागलीये आणि तुमच्याकडे फक्त 2 बंबे आहेत, चालणार का? नाही. म्हणजे किती इक्विपमेंट्स आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायर ट्रेनिंगचं नॉलेज असलं पाहिजे. इलेक्ट्रिसिटीने आग लागली आणि तिथे पाणी टाकतोय, चालणार आहे का? नाही, जीवानी जाईल तो. म्हणजेच काय, तर ह्या केसमध्ये नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे, प्रॉपर ट्रेनिंग असलं गरजेचं आहे. जे काही फायर फायटिंग डिपार्टमेंट्स असतं त्या लोकांचं ते स्पेसिफिकली फायर म्हणजे असतात त्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त इसेन्शियल फॉर एव्हरीबडी टू नो द टाइप ऑफ फायर अँड देअर एक्सटिंग्विश. म्हणजे ज्या काही फायरच्या टाइप्स आहेत, क्लास ए, क्लास बी, क्लास के पर्यंत, ह्या सगळ्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी कुठलं रेक्टिफिकेशन टूल आहे किंवा कुठले इन्स्ट्रुमेंट्स आहेत, फायर एक्सटिंग्विशर कुठले कुठले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. तरच तुमचं जे कंट्रोलिंगचं काम आहे, फायर कंट्रोलिंगचं काम आहे, हे सक्सेसफुल होऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं कॉजेस ऑफ फायर. आग लागतेच का? तुम्ही म्हणाल सर पेटवलं की आग लागते, तशातला प्रश्न नाहीये. बऱ्याचदा काय होतं की नॉलेज नसणं हा खूप महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये कुठली कुठली मुख्य कारण आहे बघा. हाऊस कीपिंग, लाकड तिथेच पडलेले आहे, तिथेच पेट्रोलची कॅन आहे, तिथेच माचीस आहे, तिथे लायटर आहे, तिथे कोणीतरी स्मोकिंग करतंय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप चुकीच्या पद्धतीने हाऊस कीपिंग केलेली आहे. क्लोथ्स आहेत, पेपर्स आहेत, कॉटन्स आहेत, सगळं आहे. म्हणजे हे जे हजार्डियस मटेरियल आहे, ज्याला आपण मराठीमध्ये ज्वलनशील पदार्थ म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये फ्लेमेबल आयटम्स म्हणतो किंवा फ्लेमेबल मटेरियल म्हणतो, हे जर चुकीच्या पद्धतीने स्टोअर केलेले असतील तर नक्कीच आग लागणार. आगीला काय पाहिजे? O2, फ्युएल आणि टेम्परेचर, हीट. बरोबर आहे. सेकंड, स्मोकिंग. स्मोकिंग वाले माहिती आपल्याला, ऍक्टिव्ह स्मोकर, पॅसिव्ह स्मोकर. स्मोकिंग करताना मॅक्सिमम जर केअरलेसपणा केला तर डेफिनेटली आग लागू शकते. म्हणजे स्मोक केलं, ते सिगारेट अर्धी जळत असलेली तिथेच कुठेतरी टाकून दिली, तर स्मोकिंग इज व्हेरी डेंजर, वी कॅन से दॅट पर्टिक्युलर पार्ट. ओके. आणि कुठे केअरलेसपणा दाखवतो ते जिथे नॉन स्मोकिंग झोन आहे. फॉर एक्झाम्पल पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायची, तिथेच कुठेतरी थुडूक टाकून द्यायचं, खूप चुकीचं आहे. तर दॅट इज नथिंग बट द स्मोकिंग इज ऑल्सो अ पर्टिक्युलर कॉज ऑफ फायर. वेल्डिंग, गॅस कटिंग. बऱ्याच ठिकाणी गॅस कटिंग आणि वेल्डिंगच्या ठिकाणी स्पार्किंग होतं. वेल्डिंग मध्ये तुम्हाला माहितीच आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं की स्पार्किंग होतं. स्पार्किंग मध्ये काय होतं की स्पेसिफिकली हाय टेम्परेचर, फ्लॅश पॉईंटच्या वरच्या टेम्परेचरच्या ठिणग्या बाहेर पडतात. तिथे जर फ्लेमेबल फ्युएल ॲटम्स असतील, पेट्रोल असेल, पेंट असेल, अजून काही असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, तर ते इन्स्टंट पेट घेणार. तर वेल्डिंग आणि गॅस कटिंग हे सुद्धा काय आहे? कॉजेस ऑफ पर्टिक्युलर फायर. इनफ्लेमेबल मटेरियल, काहीही स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट, फ्लाइंग स्पार्क ज्या आहेत त्या रिस्पॉन्सिबल होऊ शकतात किंवा त्याच्यामुळे आग लागू शकते. त्यानंतर बघा, इग्नोरन्स अबाउट द फायर हजार्ड्स. मी आता सांगितलं, केअरलेसपणा. माहिती आहे पेट्रोल पंपाच्या तिथे मोबाईल ऑपरेट करू नये, स्पार्क होतं, स्मोकिंग करू नये, तरी आपण तेच करतो. तर केअरलेसपणा बऱ्याचदा होऊ शकतो. हा लॅक ऑफ नॉलेज. काही जणांना माहिती असतं तरी ते करतात, काही जणांना माहितीच नसतं की काय प्रकरण चाललंय. ओके. सेफ मेथड्स बद्दल, स्टोरेज बद्दल, जे काही इनफ्लेमेबल लिक्विड्स आहेत, हायली फ्लेमेबल लिक्विड्स आहेत, गॅसेस आहेत, मटेरियल्स आहेत, हे कसे स्टोअर करायचे हे जर माहिती नसेल तरी आग लागू शकते. निग्लिजंट हॅबिट्स. डेफिनेटली बऱ्याचदा निग्लिजन्स करतो, केअरलेसपणा, तुमच्या त्या सवयी बनून जातात आणि त्या सवयी पुढे काय होतात की फायरला आमंत्रण देतात. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय तयार होऊ शकतो बघा. क्वेश्चन असा तयार होऊ शकतो की आउट ऑफ फॉलोइंग विच इज नॉट ऑर विच आर नॉट कॉजेस ऑफ फायर. आणि मग हे जे लिस्ट आहे, ओके, हाऊसकीपिंग, स्मोकिंग, वेल्डिंग, गॅस कटिंग, हे दिलेलं असेल तर ऑल ऑफ अबो, नन ऑफ अबो आपण करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त किचन, मोस्ट सेन्सिबल एरिया, कारण तिथे फायर ही असतेच असते पर्टिक्युलर. मग तिथे सिलेंडर असतं, तिथे तुम्ही कसं स्टोरेज करता हे खूप महत्वाचं आहे. ओके. बऱ्याचदा काय होतं की आपण जर स्पेसिफिकली तिथे केअरलेसपणा दाखवला, ऑइल असेल, गॅस असेल, वेगवेगळे पर्टिक्युलर पार्ट, नाऊ अ डे वी जस्ट हॅव अ पाईपलाईन, गॅसची साठी पाईपलाईन असते, त्या केसमध्ये आपल्याला खूप केअरपणा करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिकल पॅनल रूम. याच्या इंडस्ट्रीज असतात, याच्यामध्ये जे कंट्रोलिंग पॅनल्स असतात, जिथे सप्लाय असतो, हाय व्होल्टेज सप्लाय असतो, तिथे स्पार्किंगमुळे आग लागण्याचे प्रकार जास्त होऊ शकतात. हे काय आहे? सगळे कॉजेस ऑफ. ओके. कन्सेप्ट खूप लिमिटेड बघितले आपण. एक बघितला ट्रायंगल, फायर ट्रायंगल, कॉजेस ऑफ
वी कॅन से दॅट फायर. तर हे पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन तयार होऊ शकतो. आता बघा इथे एक क्वेश्चन आहे, सॅम्पल क्वेश्चन. याचं उत्तर मी याच्यासाठी दिलेलं आहे कारण आपल्याला स्पेसिफिकली हे सेशन्स कशा पद्धतीने घ्यायचे की डायरेक्टली क्वेश्चन कसे तयार होतात, नॉट फॉर द just we can say solving the question. आता काय बघा, the temperature at which vapor above an oil surface ignites spontaneously is termed as. ऑइल आहे ओके, आणि ऑइलच्या वरती काही वॉटर वेपर वेपर्स आहेत. तर हे जे पर्टिक्युलर पार्ट आहे याचं टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला हे काय होतं की स्पेसिफिकली पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण इग्नाइट्स होतात स्पॉन्टेनियसली. ओके, त्याला काय म्हणतात, क्युरी पॉइंट, फायर पॉइंट, स्लजिंग, फ्लॅश पॉइंट. आता याच्यामध्ये डिरेक्टली आन्सर मी मेन्शन केलेला आहे आणि मग आपण उच्चारलं सुद्धा म्हणून डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे की काय आहे फ्लॅश पॉइंट. पण फ्लॅश पॉइंट दिस इज द करेक्ट आन्सर. मग आपण म्हणू शकतो की द टेम्परेचर ऍट विच वेपर अबोव अन ऑइल सरफेस, ऑइल सरफेसच्या वरती जे वेपर्स आहेत त्याचे जे टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला ते पेट घेतं त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅश पॉइंट म्हणतो. पण तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे कारण पुढच्या वेळेस क्वेश्चन येताना असं होऊ शकतं की हा पॉइंट मिस करतील आणि याच्याशी रिलेटेड पॉइंट डिफाइन करतील. मग याच्यामध्ये स्लजिंग आहे बघा, फॉर्मेशन ऑफ सेमी सॉलिड हायड्रोकार्बन्स मीन्स स्लजिंग. ओके, तर सेमी सॉलिड हायड्रोकार्बन्स बनण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण स्लगिंग. त्यानंतर फ्लॅश पॉइंट आता सांगितलं मी तुम्हाला, बट दिस इज ऍडिशनल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू फ्लॅश पॉइंट. फ्लॅश पॉइंट मध्ये बघा इट्स व्हॅल्यू शुड नॉट बी लेस दॅन 160 डिग्री. म्हणजे क्वेश्चन असा तयार होऊ शकतो की इन फ्लॅश पॉइंट द टेम्परेचर ओके मस्ट बी आणि ऑप्शन काय मग तुमचे जे बरोबर ऑप्शन आहे ते लिहूया पहिले आपण. 160 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी आहे 150 डिग्री सेल्सिअस, सी आहे सपोज 100 डिग्री सेल्सिअस, किंवा ऑल ऑफ अबो किंवा नन ऑफ अबो. या टाइपचे क्वेश्चन्स क्रिएट होऊ शकतात. तसंच फायर पॉइंट हा एक ऑप्शन आहे बघा याच्यामध्ये पहिलाच, दुसरा. मग फायर पॉइंट म्हणजे काय, द टेम्परेचर ऍट विच द ऑइल विल इग्नाइट अँड कंटिन्यू बर्निंग शुड बी अबाउट 200 डिग्री सेल्सिअस. मग फायर पॉइंट म्हणजे काय, तर एक असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला ऑइल काय होतं पेट घेतं आणि कंटिन्यू पेटत राहतं आणि त्याचं टेम्परेचर किती आहे 200 डिग्री सेल्सिअस. ह्या टाइपचे क्वेश्चन्स बघा, हा क्वेश्चन एकच आहे पण याच्यामध्ये व्हेरायटी कशी क्रिएट करू शकतो बघा आपण. सगळ्यात महत्वाचं बघा एक क्वेश्चन आहे तर इथे आपण काय म्हणू शकतो की टेम्परेचर ऍट विच, हे जे टर्मिनॉलॉजी दिली याच्या जागी मी जर ही टर्मिनॉलॉजी लिहिली म्हणजे क्वेश्चन काय माझा आता, द टेम्परेचर ऍट विच द ऑइल विल इग्नाइट अँड कंटिन्यू बर्निंग शुड बी अबाउट 200 इज, आणि परत ऑप्शन तेच. मग तुमचा खरा ऑप्शन काय येईल त्या केसमध्ये बी. या प्रश्नासाठी खरा ऑप्शन काय आहे तुमचा, किंवा आता हा जो क्वेश्चन आहे, हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हे इथे टाकू शकतो मी. फॉर्मेशन ऑफ सेमी सॉलिड हायड्रोकार्बन्स मीन्स कॉल्ड, आणि परत ते दिस इज नथिंग बट द आन्सर. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हा रिमोट आहे, तुम्ही म्हणाल सर याच्यावरती एकही बटन नाही, आणि मी काय म्हणेल याच्यावरती खूप सारे बटन आहे. म्हणजे कन्सेप्ट बदलला का, नाही. पॉइंट तोच आहे, टॉपिक तोच आहे, कन्सेप्ट तोच आहे, प्रिन्सिपल तेच आहे, फक्त वे ऑफ क्वेश्चन चेंज झाला. तर या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला हँडल करावे लागतील. परत एक क्वेश्चन घेऊया आपण, बेंचमार्क क्वेश्चन आहे. विच क्लास ऑफ फायर कंटेन्स फ्लेमेबल गॅसेस लाईक हायड्रोजन, ब्युटेन, मिथेन. काय प्रश्न आहे बघा की कुठला पर्टिक्युलर क्लास फायरचा की ज्याच्यामध्ये गॅसेस असतात, हायड्रोजन असेल, ब्युटेन असेल, मिथेन असेल. आता यामध्ये ऑप्शन जो आहे तो ऑप्शन सी आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे क्लासेस तर आपण स्टडीज नाही केले, तर परत एकदा सांगतो की आपण क्वेश्चन पहिले बघितला म्हणजे आपल्याला इझी जाईल. फॉर एक्झाम्पल क्लास ए असतो, बी असतो, सी असतो, डी असतो, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल म्हणून असतो, इलेक्ट्रिकलला ई नाही म्हणत तर त्याला इलेक्ट्रिकल म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल क्लास. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो के क्लास आहे किचन साठी, बरोबर आहे. मग आता हे जे आहे हे क्लासेस आहेत.
मग या क्लासेसमध्ये बघा, जो क्लास ए आहे याच्यामध्ये सगळे फ्लेमेबल सॉलिड्स कन्सिडर होतात. जे बी आहे त्याच्यामध्ये लिक्विड कन्सिडर होतात. जे सी आहे त्याच्यामध्ये गॅसेस कन्सिडर होतात. आणि हाच तो आन्सर आहे. मग गॅसेस मध्ये इथेही सॉलिड्स मध्ये आपल्याला एक्झाम्पल टाकता येईल. वुडन असेल, ड्राय वूड असेल, बरोबर आहे. लिक्विड टाकता येईल आपल्याला. इथे गॅसेस काय आहेत, मग इथे काय असेल तुमचं हायड्रोजन, ब्युटेन, मिथेन. येते लक्षात. आणि त्याच्यानंतरचे काही टाइप्स आहेत. म्हणजे आता हा क्वेश्चन बेंचमार्क क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन काय झाला, बेंचमार्क क्वेश्चन झाला. मग आपण इथे म्हणू शकतो विच क्लास ऑफ फायर कंटेन्स फ्लेमेबल लिक्विड. ओके. आणि मग इथे एक्झाम्पल वेगळं असेल, पेट्रोल असेल, पेंट असेल. किंवा गॅसेसच्या जागी मी काय लिहू शकतो, इथे लिक्विड लिहिलं सॉलिड्स. मग इथे एक्झाम्पल काय, वूड आहे, क्लोथ्स आहेत. म्हणजे मग याच्यासाठी गॅसेस साठी सी ऑप्शन होता, तर लिक्विड साठी काय असेल, क्लास बी असेल. सॉलिड साठी क्लास ए असेल. बरोबर आहे. मग ह्या टाइपचे क्वेश्चन्स तयार होतात. मग याच्यावरती आता डिटेल बघूया आपण. आता आपण जे 6 प्रकार आहे, कशाचे 6 प्रकार आहे, देअर आर 6 क्लासेस ऑफ फायर. फायरचे 6 टाइप्स आहेत, आगीचे 6 प्रकार आहेत. तर हे आता जर आपण बघितलं तर याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. मग क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी, क्लास ई नाही म्हणत, त्याला डायरेक्टली इलेक्ट्रिकल क्लास म्हणतात. आणि क्लास एफ, क्लास एफ लाच के सुद्धा म्हणतात, क्लास के. मग के किचन साठी म्हटलं तरी चालेल. मग क्लास ए मध्ये बघा काय आहे. क्लास ए जे प्रकार असतो आगीचा किंवा फायरचा, तर कंबस्टिबल मटेरियल्स caused by flammable solids such as wood, paper and fabric. मग क्लास ए काय आहे, तर क्लास ए मध्ये जी आग लागते किंवा जी फायर असते ती कशामुळे लागलेली असते, सॉलिड्समुळे. आणि या सॉलिडचे एक्झाम्पल्स कुठले आहेत, तर या सॉलिडचे एक्झाम्पल्स आहेत वूड, पेपर, फॅब्रिक, क्लोथ्स एक्सेट्रा. सोपं आहे एकदम. क्लास ए म्हणजे सॉलिड, क्लास बी म्हणजे लिक्विड, क्लास सी म्हणजे गॅसियस. येते लक्षात. मग हा क्लास ए झाला. त्यानंतर क्लास बी फायर्स आहे बघा. फ्लेमेबल लिक्विड्स, याच्यामध्ये पर्टिक्युलर जे मटेरियल असतं जे फायरला कॉज करतं ते फ्लेमेबल लिक्विडच्या फॉर्मॅटमध्ये असतं, ज्याला द्रवरूप म्हणतो आपण. मग लिक्विड जे आहे ते काय आहे, पेट्रोल असू शकतं, टर्पेंटाईन असू शकतं, पेंट असू शकतो, वॉर्निश असेल, टर्पेंटाईन असेल, थिनर असेल, बरोबर आहे. किंवा अजूनही कितीतरी पर्टिक्युलर डिझेल आहे. हे सगळे क्लास बी मध्ये कव्हर होतात. लिक्विड आहे, फ्लेमेबल लिक्विड. क्लास सी फ्लेमेबल गॅसेस. आताच आपण क्वेश्चन बघितला बघा, हायड्रोजन, ब्युटेन, मिथेन, बरोबर आहे. याच्यामध्ये सिंपल आहे ए बी सी, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. येते लक्षात. त्यानंतर क्लास डी आहे बघा, कंबस्टिबल मटेरियल, ज्वलनशील पदार्थ कुठले कुठले आहेत, केमिकल्स सच ॲज मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पोटॅशियम. मेटल्स, सॉरी, कंबस्टिबल मेटल्स म्हणजे काही ज्वलनशील धातू आहेत, मेटल्स आहेत आणि ते ज्वलनशील आहेत. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम. आपल्याला माहिती आहे, आपण 11-12 मध्ये स्टडी केलंय बघा, की पोटॅशियम हा सगळ्यात ज्वलनशील पदार्थ. तो हातावर जरी ठेवला तरी पेट घेतो. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला तुम्ही हवेत ठेवल्याबरोबर तो पेट घेतो. दीज आर नथिंग बट द मेटल्स. आणि हे ज्वलनशील मेटल्स आहेत. मग हे कुठला आहे, क्लास डी. क्लास ई जो आहे तो इलेक्ट्रिकल फायर्स आहे. आता इलेक्ट्रिकल फायर माहिती आहे आपल्याला, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मुळे लागणारी आग. त्याच्यामध्ये डेफिनेटली काय असणार आहे, की स्पेसिफिकली वेगवेगळे शॉर्ट सर्किट आहेत, स्पार्किंग आहे, इलेक्ट्रिकलचे वेगवेगळे स्पेसिफिक हजार्डियस पार्ट आहे. तर दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल क्लास. मग इलेक्ट्रिकल क्लास मध्ये फॉर एक्झाम्पल सपोज आग लागली आहे, फायर लागली आहे, कशामुळे, स्पार्किंगमुळे. आणि सपोज वुडन टिंबर मार्ट होतं आणि जळायला लागलं, म्हणजे आग लागली स्पार्किंगमुळे, पण जळायला लागलं टिंबर. तुम्ही जर स्पार्किंग काढून टाकली, इलेक्ट्रिकलचा पार्ट त्याच्यातला काढून टाकला, तर डेफिनेटली तुमचा क्लासच बदलेल. आता क्लास कुठला होईल मग त्या इलेक्ट्रिकल फायरचा, त्याचा क्लास होईल क्लास ए. कारण क्लास ए मध्ये काय आहे, जळणारं लाकूड आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल वी कॅन से दॅट फायर इज नथिंग बट द वन एक्झाम्पल, की रिस्पॉन्सिबल, की सुरू होण्यासाठी फक्त कामी. एकदा काही आग लागली की मग त्याचं टाईप जो आहे तो बदलतो. आणि शेवटचा टाईप आहे क्लास एफ.
यालाच क्लास के म्हणतात. के कशासाठी म्हणतात तर किचनसाठी. तर मग किचन मध्ये बघा कुकिंग ऑइल्स असतं, टिपिकली चिप पॅन, फायर्स. बऱ्याचदा काय होतं की स्पेसिफिकली एखादा पर्टिक्युलर पॅन आहे, पॅन मध्ये काहीतरी घेतलं आणि आग लागली आणि परत ते सर्क्युलेट झाले. हे जे पर्टिक्युलर प्रकार आहे आगीचा, दॅट इज अ क्लास एफ. म्हणजे किती प्रकार आहेत तुम्ही सांगा मला. ऑप्शन असेल 1 2 4 6, तर डेफिनेटली किती प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत. क्लास ए सॉलिडचा आहे, क्लास बी लिक्विडचा आहे, क्लास सी कशाचा आहे, गॅसेसचा आहे, क्लास डी कशाचा आहे तर मेटलचा आहे, पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, जे हायएस्ट ज्वलनशील पदार्थ आहे. आणि क्लास ई न म्हणता त्याला इलेक्ट्रिकल म्हणतोय आणि एफ म्हणतोय किचनला. येते लक्षात. मग आता परत एक क्वेश्चन बघूया, म्हणजे त्याच्यावरनं अजून आपल्याला आयडिया येईल की काय स्टडी करायचं. हे बघा, तुम्ही 1000 क्वेश्चन वाचाल, तिथे 1001वा क्वेश्चन येईल. मग तुम्ही म्हणाल सर 1000 क्वेश्चन वाचले इथं भलतच आलो. मग त्याच्यापेक्षा काय करायचं की कन्सेप्ट वाचायचा अँड ट्राय टू ट्रेन युअर ब्रेन टू डेव्हलप द क्वेश्चन. मग क्वेश्चन जर आला तर मग ते बेस्ट होईल. मग आता इथे बघा क्वेश्चन काय आहे. फायर एक्सटिंग्विशर आर स्पेशली डिझाईन इन ऑर्डर टू टॅकल अ क्लास एफ फायर. आता एफ फायर काय होती मगा बघितलं आपण, किचन फायर. के फायर पॅन मध्ये जी आग लागते किंवा स्पेसिफिकली किचन मध्ये जी आग लागते त्याच्यासाठी एफ टाईप आहे. मग याच्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात, वेट केमिकल वापरतात, फोम वापरतात की वॉटर वापरतात. लक्षात घ्या आन्सर काय आहे, वेट केमिकल वापरतात. हे डायरेक्ट आन्सर का दिलं मी, कारण स्पेसिफिकली आपल्याला माहिती असलं पाहिजे की नेमकं काय आहे. पण वेट केमिकल कशासाठी वापरतात, एफ साठी वापरतात. मग ते सगळीचकडे वापरतात का, नाही. मग कुठले कुठले फायर एक्सटिंग्विशर आहेत, कारण आपल्याला एकच माहिती आहे ते तिथे लावलेला असतो तो बंबू आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं. कधी उपयोगही करत नाही आपण त्याचा. पण त्या प्रत्येक टर्मिनॉलॉजीला वेगळं महत्व आहे, त्याच्यावरच्या सिम्बॉलला महत्व आहे. ते डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, कधी रिफिल केलं, त्याची एक्सपायरी काय आहे, नाही तर 2 वर्षापासून भरलं आणि आग लागल्यानंतर काढायला गेलो तर त्याच्यातनं काहीच नाही निघालं. असं व्हायला नको. तर फायर एक्सटिंग्विशर जे आहे त्याचे टाईप सुद्धा त्या आगीवरती डिपेंड करतात. नो युअर फायर एक्सटिंग्विशर टाईप आणि अप्लिकेशन बघा. वॉटर एक्सटिंग्विशर, फोम एक्सटिंग्विशर, पावडर एक्सटिंग्विशर, CO2 कार्बन डायऑक्साइड CO2 एक्सटिंग्विशर आणि वेट केमिकल एक्सटिंग्विशर. म्हणजे जे पदार्थ त्याच्यामध्ये वापरलाय आगीला नियंत्रणात आणण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, ते त्याचं नाव आहे. पण याचे कंटेंट्स मात्र मग वेगळे आहेत. आणि प्रत्येक जे टाईप आहे तो वेगवेगळ्या टाईपच्या क्लासेसच्या फायरसाठी यूज होतो. मग बघूया. हे बघा ड्राय पावडर. आता ड्राय पावडर कुठे, हे बघा इथे क्वेश्चनचं आन्सर आहे वेट केमिकल. फोम कुठे वापरतायत ते बघूया आपण. वॉटर कुठे वापरतायत, लाकूड जळायला लागलं म्हणजे क्लास ए मध्ये वॉटर वापरू शकतो आपण, बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड कुठे वापरतात ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. रेती ज्याला आपण सँड म्हणतो, सँड कुठे वापरतात हे माहिती असलं पाहिजे. इलेक्ट्रिक आग जर असेल, इलेक्ट्रिक फायर असेल तर तिथे आपण सँड वापरतो. ते बघा बकेटमध्ये सँड लावलेलं असतं. मग इथे बघा हा पहिला जो प्रकार आहे तो ड्राय पावडरचा आहे. वूड, पेपर, टेक्सटाईल्स, क्लोथ्स हे जर असेल तर वापरू शकतो आपण. फ्लेमेबल लिक्विड असेल, पेट्रोल, डिझेल, पेंट, तरी आपण हे वापरू शकतो. काय वापरू शकतो, ड्राय पावडर टाईपचं फायर एक्सटिंग्विशर. गॅसियस फायर असेल, कुठला तरी हजार्डियस गॅस लीक झाला, हायली फ्लेमेबल आहे, इनफ्लेमेबल आहे आणि तिथे आग लागली तर तिथे सुद्धा आपण पावडर वापरू शकतो. आणि इलेक्ट्रिक आग जर लागली, ओके, ड्यू टू इलेक्ट्रिक वी कॅन से शॉर्ट सर्किट, आणि त्या केसमध्ये इक्विपमेंट मध्ये आग लागली तरी आपण वापरू शकतो. म्हणजे ड्राय पावडर इज युजफुल फॉर ऑल दिस. ए साठी वापरू शकतो, बी साठी वापरू शकतो, सी साठी वापरू शकतो, इलेक्ट्रिकल साठी वापरू शकतो. हे बघा ए साठी, ए क्लास साठी वापरू शकतो, बी साठी वापरू शकतो, सी साठी आणि ई साठी, इलेक्ट्रिकल साठी सुद्धा वापरू शकतो. पण तेच जर आपण फायर होस रील म्हटलं त्या केसमध्ये, म्हणजे हे जे पाईपलाईन्स असतात बघा वॉटर कॅनॉन टाईपच्या, बरोबर आहे, सोसायटीमध्ये वगैरे ते गोल रील असतं पाईपचं, हे जे होज रील आहे तर या केसमध्ये फक्त आणि फक्त जे क्लास ए आहे त्या आगीसाठी वापरतो आपण. ड्रायवूड, क्लोथ्स, तिथेच आपण ते पाईप, पाणी, कारण पाणी वापरतो इथे. इलेक्ट्रिक मध्ये वापरायचं नाही, लिक्विड मध्ये वापरायचं नाही, पेट्रोल वगैरे मध्ये, आणि फ्लेमेबल मेटल जर असेल तर त्याच्यात सुद्धा वापरायचं नाही.
म्हणजे फायर होज रील. आता सगळ्यात महत्वाचं फायर होज रील समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलं की हे जे मोठ्या मोठ्या सोसायट्या असतात तर त्या डक्ट मध्ये ते गोल पाईप गुंडाळून असतं बघा, रोल, ते आहे. ते फक्त आपण कुठे वापरू शकतो, जर आग कपडे, लाकूड किंवा सॉलिड मुळे लागली असेल तर. त्यानंतर फोम स्प्रे. फोम स्प्रे कुठे वापरू शकतो आपण, क्लास ए साठी म्हणजे वूड पेपर टेक्सटाईल, बी साठी लिक्विड पेट्रोल, पेंट, टर्पेंटाईन, डिझेल. पण कुठे वापरायची नाही, इलेक्ट्रिक मध्ये आणि तुमच्या फ्लेमेबल मेटर मध्ये सुद्धा वापरायची नाही. वॉटर कुठे वापरायचं, फक्त ए मध्ये, इकडे वापरायचं नाही. म्हणजे इथे बघा, इथे वॉटर लिहिलेलं आहे आणि इथे फायर होज रील वापरलाय, म्हणजे इथे पाणीच वापरतोय, इथेच वॉटर वापरतोय, म्हणजे दोन्ही सेमच असायला पाहिजे. बरोबर आहे, सेम आहे बघा. आणि शेवटचा आहे CO2, कार्बन डायऑक्साईड. कुठे वापरतो, जर लिक्विडली पेट घेतला तर, पेट्रोल, डिझेल. कुठे वापरू शकतो, इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर वापरू शकतो. काय, कार्बन डायऑक्साईड. पण कुठे नाही वापरायचं, वूड पेपर मध्ये वापरायचं नाही, कारण याच्यामध्ये O2चं प्रमाण आहे बघा. येते लक्षात. आणि हे जे आहे होल्ड ऑन ऑपरेटिंग, हे स्पेसिफिकली बघा इथे काय म्हटलेलं आहे. जर स्पेसिफिकली जर एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये जास्त ज्याला म्हणतो आपण क्रिटिकल कंडिशन्स असेल तिथे वापरायचं नाही. आता याच्यामध्ये हा एक टेबल आहे बघा, खूप चांगला टेबल आहे आणि या टेबलवरनं आपण कुठलाही क्वेश्चन जो आहे तो तयार करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल एक बेंचमार्क क्वेश्चन घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग फायर एक्सटिंग्विशर मस्ट नॉट, बघा नॉट लिहिले, मस्ट नॉट बी यूज फायर जनरेटेड ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. कार्बन टेट्राक्लोराइड टाइप, फोम टाइप, सॅन्ड फिल टाइप, कार्बन डायऑक्साईड. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की वापरायचं नाही, कुठलं फायर एक्सटिंग्विशर बिलकुल वापरायचं नाही. कशामध्ये, ज्यामुळे इलेक्ट्रिसिटी मुळे जी आग लागते तिथे वापरायचं नाही. तर बस डेफिनेटली आपण कार्बन टेट्राक्लोराइड जे आहे ते वापरतो का, नक्कीच वापरतो. फोम टाइप वापरायचं नाही. सॅन्ड वापरतो आपण, रेती वापरतो इलेक्ट्रिक मुळे आग लागली तर, आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा वापरतो. पण काय वापरायचं नाही, फोम टाइप, कारण पाण्याचं प्रमाण असतं. मग त्या केसमध्ये बघा इकडे क्लास A, B, C इलेक्ट्रिसिटी आणि F क्लासचे फायर दिलेले आहेत आणि इकडे काय दिलेलं आहे, कुठल्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर. मग हे जे टेबल जर तुम्ही लक्षात ठेवला, याच्यामध्ये कितीही कॉम्बिनेशनचे क्वेश्चन बनतात बघा. याला ऑप्शन A म्हणा, B म्हणा, C म्हणा आणि D ऑप्शन आपला माहिती आहे आपल्याला काय आहे ते. मग क्वेश्चन काय तयार करायचा बघा. वॉटर फायर एक्सटिंग्विशर is always used in A, B, C, D. इथेच दिसतं, इथे वापरतो, म्हणजे A इज करेक्ट. त्यानंतर मी प्रश्न बदलला, प्रश्नामध्ये काय टाकलं, फोम स्प्रे इज यूज. फोम स्प्रे इज यूज क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D. मग आता या केसमध्ये ऑप्शन काय आहे बघा, काय असेल, इथे वापरतात, इथे वापरतात. म्हणजे जर ऑप्शन A असेल तुमचा ओनली A, ऑप्शन बी असेल ओनली बी, तर सी ऑप्शन काय असायला पाहिजे, बोथ ए अँड बी. हा टेबल जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला फक्त हा टेबल लक्षात ठेवायचा आहे, बाकी कॉम्बिनेशन त्या क्वेश्चन मध्ये काय आलंय ते बघायचं. येते लक्षात. खूप सिंपल वेनी आपण डिफाइन करतोय. हे आगीचे प्रकार आहेत, क्लास ऑफ फायर आहेत आणि हे एक्सटिंग्विशरचे प्रकार आहेत, हे टाइप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर आहे. म्हणजे कुठला कुठे वापरतात, मल्टिपल यूज असू शकतो. फॉर एक्झाम्पल सगळ्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर फक्त कार्बन डायऑक्साईड सोडून कशासाठी वापरतात, ए साठी वापरतात. समजून घ्या. तसंच इथे फक्त वॉटर आणि वेट केमिकल हे वापरत नाहीत, कशासाठी, बी साठी. हा टेबल जर मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवला तर क्वेश्चन काय येईल किंवा कसा येईल याच्यावरती बिलकुल फोकस करायचं नाही. मग इथे आन्सर काय आहे, तर फोम टाइप इज नॉट. तेच जर या नॉटच्या जागी नॉट नसता आणि प्रश्न असता की विच ऑफ द फॉलोइंग फायर एक्सटिंग्विशर मस्ट बी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी, मग हेही वापरतोय, हेही वापरतोय, हेही वापरतोय, याच्या जागी तुमचं ऑप्शन काय असतं, ऑल ऑफ अबोव. येते लक्षात. फायर इन्व्हॉल्विंग कुकिंग ऑइल्स अँड फॅट्स आर ओके फोम टाइप, क्लासिफाइड ॲज अ क्लास F अंडर द युरोपियन अँड ऑस्ट्रेलियन नुसार क्लास K म्हणतात त्याला. अमेरिकन सिस्टीम सुद्धा आहे, वेगवेगळ्या सिस्टीम, या टाइपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, मग मी तुम्हाला बोलता बोलता बोललोय की पास नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी फायर हजार्ड्स मध्ये
पास जी टर्मिनॉलॉजी आहे PASS ही तुम्हाला सगळ्यांना माहिती असली पाहिजे. मग पास म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही फायर एक्सटिंग्विशर यूज करताय त्यावेळेची ती टर्मिनॉलॉजी आहे ते रिकॉल करायचं. मग पास मधला पहिला टर्म जो आहे तो आहे PASS. तो P स्टँड फॉर व्हॉट, तोच क्वेश्चन आहे बघा की जनरली pass phrase is associated with a fire extinguisher which guides the correct use of an extinguisher in case of emergency. Here P in a pass stands for. तर सगळ्यात महत्वाचा तो जो बंबू आहे त्या बंबूचं जे नोझल आहे वरचं ते पुल करतो आपण, बरोबर आहे. पुल द पिन, ही पिन काय करतो, पुल करतो. तो व्हॉट दॅट फर्स्ट पी इंडिकेट, पुल. पुश आहे का नाही, आतमध्ये दाबतोय का नाही, किंवा भिंतीवर मारतोय का नाही, पुट आहे का नाही, प्रेशर आहे का नाही. इथे सोपं वाटतं हे, पण एक्झाम मध्ये जेव्हा आपण खूप सारं सगळंच वाचून गेलेलो असतो त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. तर पुल इज अ करेक्ट वर्ड. पण मग असं नाही की आता पी इथे विचारलंय म्हणून ए विचारू शकतात. मग ए काय आहे, एम, म्हणजे पुल करणे. नंतर जिथे आग लागली तिथे एम करायचं, नाही तर आग इकडे आणि हे इकडे. ते म्हणतो ना आपण की आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, तसं नाही. जिथं आग आहे तिथंच ते एम असला पाहिजे तुमचा त्या नोझलचा. त्यानंतर यस आहे, यस काय इंडिकेट करतो, स्क्वीज. त्याला टिल्ट करायचं बघा, इथे पिनला पुल केलं, एम धरला त्याच्यावरती निशाणा धरला, त्यानंतर स्क्वीज केलं हँडल, आणि त्यानंतर काय केलं की जिथे आग आहे तिथे स्वीप केलं. येते लक्षात, म्हणजे शेवटचा आहे स्वीप. तो पुल द पिन, एम द नोझल, स्क्वीज द लिव्हर, स्वीप साइड द साइड. म्हणजे P स्टँड फॉर पुल, A स्टँड फॉर एम, S स्टँड फॉर स्क्वीज, फर्स्ट S आणि सेकंड S फॉर स्वीप. ओके, या टाईपचं क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर परत बघा, आता याच्यामध्ये रिपिटेटिव्ह होतंय पण क्वेश्चनचे प्रकार आपण बघू शकतो. क्वेश्चन काय बघा, ग्रीन ट्रँगल विथ अ लेटर इज मेन्शन ऑन विच क्लास ऑफ फायर. आता जेवढे क्लास आहे फायरचे, किती क्लास मग सांगितले होते, आठवा, 6 क्लास. मग 6 क्लास जे आहेत, 6 क्लास मध्ये ABCD इलेक्ट्रिकल आणि F किंवा K, तर त्या प्रत्येकाचा सिम्बॉल आहे बघा. त्या प्रत्येकाचा काय आहे, सिम्बॉल आहे. मग क्लास A कसं दाखवतात बघा, क्लास A विथ अ ट्रँगल, ग्रीन ट्रँगल A. मग हे ऑर्डिनरी कंबस्टेबल्स आहेत, वूड असेल, क्लोथ्स असेल, बरोबर आहे. हे ऑर्डिनरी ज्याला म्हणतो आपण कंबस्टेबल, कुठले, वूड, पेपर, क्लोथ्स. आणि याच्यासाठी काय काय वापरू शकतो आपण, ए वापरू शकतो किंवा ए किंवा बी वापरू शकतो. त्यानंतर दुसरा जो क्लास आहे फायरचा तो आहे फ्लेमेबल लिक्विडचा. तो एक चौकोन आहे, त्याच्यामध्ये बी लेटर आहे, रेड कलर आहे, कलर सुद्धा लक्षात ठेवा. फ्लेमेबल लिक्विड, मग कुठले, गॅस ऑइल, ऑइल आहे, पेंट्स आहेत, ओके, पेट्रोल आहे, डिझेल आहे. आणि याच्यासाठी कुठलं वापरू शकतो, क्लास AB किंवा टाईप BC, टाईप ABC हे वापरू शकतो. त्यानंतर सी जो आहे इलेक्ट्रिकलशी रिलेटेड, लाईव्ह इलेक्ट्रिकल, एक सर्कल आहे त्याच्यामध्ये सी दिलेला आहे. इलेक्ट्रिकल वायरिंग, फ्यूज, वायर हे जे आहेत हे टाईप ऑफ फायर आहे. याच्यामध्ये टाईप BC, टाईप ABC बनवू शकतो. त्यानंतर डी जो आहे कंबस्टेबल मेटल आहे, मेटल्स, बकेट ऑफ सँड, मेटल जर पेट घेत असेल तर त्याच्यावरती सँड आपण टाकतो, ठीक आहे. आणि शेवटचा आहे K किंवा F, ज्याला किचन म्हणतोय आपण, तर कमर्शियल कुकिंग इक्विपमेंट, कमर्शियल कुकिंग ऑइल अप्लायन्सेस, वेट केमिकल त्याच्यामध्ये वापरतो. तर ह्या टाईपचं जे कॉम्बिनेशन आहे ते लक्षात ठेवा, याच्यावरनं क्वेश्चन लक्षात येईल. आता ट्रँगल जर असेल तर ट्रँगल साठी काय आहे, क्लास A. इथे ट्रँगलच्या जागी जर स्क्वेअर दिला, तर नीट अक्षर काढू आपलं, ट्रँगलच्या जागी स्क्वेअर दिला विथ लेटर B, तो वेगळा प्रकार होईल. जर सर्कल दिलं विथ लेटर C, ते वेगळं होईल, इलेक्ट्रिसिटी. D विथ स्टार, त्यानंतर K, त्याचा तर सिम्बॉल दिलेला आहे. ओके, हे बघा, A ऑर्डिनरी कंबस्टेबल आहेत, हे एक्झाम्पल्स आहेत. B लिक्विड फ्लेमेबल आहेत, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. C इलेक्ट्रिसिटीमुळे, लाईव्ह इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, हे इलेक्ट्रिकल पॅनल, मोटर, वायरिंग एक्सेट्रा. D कंबस्टेबल मेटल्स, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पोटॅशियम. आणि K किचन, कमर्शियल कुकिंग इक्विपमेंट्स, कुकिंग ऑइल्स, अॅनिमल्स, फॅट्स, व्हेजिटेबल्स. हा टेबल जर लक्षात ठेवा बघा, याच्यामध्ये टेबल दिलेले आहेत, ते टेबल खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक टेबल
त्यानंतर आता बघा, आपण जे क्वेश्चन्स आता बघितले तर ते एकाच कॉन्सेप्टवर बघितले, टाइप ऑफ फायर क्लासेस आणि फायर एक्सटिंग्विशर आणि त्याचे मग कॉम्बिनेशन, कशाला काय लागतं, कुठल्या टाईपची आग लागली म्हणजे कुठलं विझवायचं, बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन येऊ शकतो IS कोडवर. विच IS कोड इज रिलेटेड टू स्पेसिफिकेशन फॉर पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर, म्हणजे छोटे छोटे जे फायर एक्सटिंग्विशर असतात त्याच्याशी रिलेटेड IS कोड किती आहे. फॉर एक्झाम्पल ड्राय पावडर, कार्टिएज टाईप, एकदम छोटे वेगवेगळे प्रकार आहे. मग याच्यामध्ये हे कोड दिलेले आहेत बघा, IS 2171 1999, IS 6234 2001, IS 940 2003, IS 13849 1993. मग क्वेश्चनचा आन्सर काय आहे तर स्पेसिफिकली पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर असेल छोटं हँडी तर IS 940 2003 असेल. हे जे स्पेसिफिकेशन आहे पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर, वॉटर टाईप असेल, गॅस कार्टेज असेल, हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर मग हा कोड काय आहे 2171 1999 चा, स्पेसिफिकेशन फॉर पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर बट ड्राय पावडर. आता या केसमध्ये स्पेसिफिकली ड्राय पावडर किंवा जे काही टर्मिनॉलॉजी दिलेल्या आहेत त्या लक्षात घ्या तुम्ही. 2003 चा आहे बघा पोर्टेबल एक्सटिंग्विशर, वॉटर टाईप, स्टोअर्ड प्रेशर. आता या केसमध्ये हे जे आहेत हे पॉइंट्स लक्षात घेऊ नका. स्पेसिफिकेशन फॉर पोर्टेबल एक्सटिंग्विशर हे कॉमन आहे सगळीकडे, पण हे याला अटॅच आहे, हे याला अटॅच आहे. या पद्धतीने त्यांनी नॉमेनक्लेचर दिलेलं आहे. IS कोड माहिती पाहिजे, IS कोड हे इथे दिलेलं आहे बघा. पूर्ण हे IS कोड जर रीड केले तुम्हाला तर तुम्हाला लक्षात येईल की कुठला IS नंबर कुठल्या पर्टिक्युलर फायर एक्सटिंग्विशर साठी अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट आणि MCQच्या बेसनीच तुम्ही अभ्यास करा. दोनच मेथड असतात, शॉर्ट पिरियड आहेत बघा. ITI इन्स्ट्रक्टर साठी जे काही ट्रेडची एक्झामिनेशन आहे CB2 लेवल आहे, मॅक्सिमम विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे, कारण अगोदर खूप चांगले पेपर विद्यार्थ्यांना गेलेले आहेत. मग अशा केसमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचंय सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. याच्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा आहे. 40 प्रश्नासाठी कितीतरी टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. मग या केसमध्ये हे जे 1 प्रश्न 2 प्रश्नासाठी असतात, इथे जास्त प्रश्न न वाचता दोनच वेळी अभ्यास करा. एक म्हणजे कन्सेप्ट घ्या आणि दुसरा काय करा त्याच्यावरचे MCQ घ्या आणि सॉल्व्ह करा. याच पद्धतीच्या टीचिंग मेथडॉलॉजीसाठी आपण जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन्स प्रोव्हाइड करतोय, बॅचेस प्रोव्हाइड करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी CB2 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच फिटर कोर्स फक्त 1500 रुपये. वेल्डर, टर्नर, मेकॅनिस्ट, शीट मेटल वर्कर, ग्राइंडर, मशीन टूल मेंटेनन्स हे इंडिव्हिज्युअल कोर्स जर तुम्ही घेतले तर फक्त 1500 रुपयामध्ये. डेफिनेटली मेकॅनिकलचे विद्यार्थी मल्टिपल ट्रेड साठी इलिजिबल आहेत. मग अशा केसमध्ये तुम्ही मेकॅनिकल प्रोडक्शनचे जर असाल तर तुम्ही हे कोर्स इंडिव्हिज्युअली घेऊ शकता. इंडिव्हिज्युअल कोर्सची प्राइस फक्त 1500 रुपये, 1 महिन्याचीच फक्त व्हॅलिडिटी असणार आणि 1च महिन्यामध्ये कोर्स होणार. येते लक्षात. तसंच मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे जर असाल तर मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर हे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत इन्फिनिटी इंजिनिअरिंग क्लासेसचे. जर तुम्ही मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल याच्यामध्ये बघा, तुम्ही जर कंबाईन घेतलं म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचा फिटरचा अभ्यास, टर्नरचा, मेकॅनिस्ट, ग्राइंडर, वेल्डर, शीट मेटल वर्कर, मशीन टूल मेंटेनन्स एवढे सगळे जर कोर्सेस पाहिजे असेल तर फक्त 3000 रुपयामध्ये एकच बॅच तुम्ही करायची. याच्या अगोदरचे हे सगळे इंडिव्हिज्युअल बॅचेस आहेत, एक कोर्स मिळणार फक्त 1500 रुपयामध्ये. पण तुम्ही जर कॉम्बो घेतला तर 3000 रुपयामध्ये एवढे सगळे कोर्सेस मिळणार. तुम्ही जर मेकॅनिकलचे किंवा प्रोडक्शनचे विद्यार्थी असाल, तुम्ही जर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलचे असाल तर 3000 मध्ये तुम्हाला हे सगळे मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक मोटर व्हेकल हे कोर्सेस मिळतील. आणि तुम्ही जर स्पेसिफिकली 5000ची ही बॅच घेतली तर याच्यामध्ये सगळेच कॉम्बो म्हणजे मेकॅनिकल, प्रोडक्शन आणि ऑटोमोबाईलशी रिलेटेड हे सगळे कोर्सेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अवेलेबल होतील. तसंच इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी आहेत, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी मी आता सांगितलं इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे 2 कोर्सेस आहेत. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल कोर्स घेणार असाल तर फक्त 2000 रुपयामध्ये, आणि दोन्ही कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डेफिनेटली त्याच्यामध्ये सूट मिळेल. फक्त 3000 रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच प्रकारची टीचिंग आपल्या सेशन्स मध्ये आहे. एकदम टार्गेट ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड हे सेशन्स असणार आहे. याच्यामध्ये कुठेही प्री रेकॉर्ड केलेले आहेत
अगोदरचे कुठल्या तरी एक्झामचे रेकॉर्ड केलेले आहेत आणि ते तुम्हाला देतोय असं होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारच्या स्पेसिफिक सेशनसाठी आमच्या बॅच जरूर जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.